नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण जो विश्लेषण सिरीज बघत आहे, जो की गणित आणि बुद्धिमत्ता, आगामी 15,000 पोलीस भरती किंवा इव्हन इतर सरळ सेवा एक्झाम्स, तलाठी किंवा वनरक्षक किंवा MPSC या सर्वांसाठी उपयुक्त असतात. तर ही जी क्वेश्चन आपण बघत आहे गणित व बुद्धिमत्तेचे, त्यामध्ये लक्षात ठेवा की क्वेश्चन त्याच पद्धती येण्याचे चान्सेस आहे किंवा त्यांना लवकरात लवकर कसं सॉल्व करावं, कशा पद्धतीने अप्रोच ठेवावं याच्याबद्दलचा संपूर्ण आपण आढावा या लेक्चरमध्ये घेणार. तर पूर्वी एक सांगू इच्छितो, तुम्हाला क्वेश्चन पेपर कुठून डाउनलोड करायचा आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलचं लिंक तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तिथनं तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि त्याच्यानंतर तिथे पेपरची लिंक शेअर केलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करून पहिल्यांदा प्रिंटआउट काढा, देन त्याच्यानंतर जर तुम्ही सॉल्व करा, देन त्याच्यानंतरच तुम्ही हा व्हिडिओ बघा, म्हणजे तेव्हाच तुम्हाला फायदा होईल. की निश्चितपणे फक्त इथे व्हिडिओ पाहणे म्हटलं तर तुम्हाला पाहिजे तेवढा फायदा होणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला 100% फायदा या व्हिडिओ लेक्चर थ्रू व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आधी पेपर सोडवणे अत्यंत अनिवार्य राहील. तर आपण वेळ न वाया घालवता आता आपण डायरेक्टली क्वेश्चनकडे आपण जम्प करूया. जसं फॉर एक्झाम्पल पहिलाच क्वेश्चन आहे तुमचं क्वेश्चन नंबर 1. तर रिझनिंगचा क्वेश्चन आहे, तिथे बघा क्वेश्चन 1. यामध्ये जर आपण इथं मेंटेन जर केला तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय -1 5 देन त्याच्यानंतर जर 15 29 आणि तुमचा क्वेश्चन मार्क. तर मित्रो याच्यामध्ये लॉजिक काय लागत आहे, इथे एक लक्षात ठेवा, तुमचं यांच्यामध्ये +6 जर आपण मेंटेन जर केला, ते त्याच्यानंतर इथं +10 जर मेंटेन जर केला, यांच्यातला फरक बघा. -6 प्लस तुमचा 6 म्हणजे -1 + 6 म्हटलं तर उत्तर काय ना 5. देन 5 + 15 म्हटलं तर 5 + 10 म्हटलं तर 15 आणि 15 अधिक तुमचं इथे जर मी 14 जर ऍड जर केला तर 15 29, म्हणजे इथं तुमचा कल बघा 6 10 14 म्हणजे 4 ने इन्क्रीज होत आहे, म्हणजे इथं 18 येणार. 18 म्हटलं तर या दोघांमध्ये प्लस 29 अधिक 18 जर आपण इथे जर मेंटेन जर केला तर यांच्या टोटल येत आहे 29 अधिक 18 म्हटलं तर तुमचं उत्तर किती 47, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं, ऑप्शन सेकंड बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन 2 हा सुद्धा अॅनालॉजीचाच क्वेश्चन आहे. मग क्वेश्चन 2 मध्ये काय होतंय तर बघा, आता क्वेश्चन नंबर 2 एबीसी ची व्हॅल्यू देऊ नये तुम्हाला ABC 6. देन मग तुम्हाला इथे डबल कॉलम त्या पद्धतीने मेंटेन आहे की काय तुमचं XWV. तर यांचा आता इथे लॉजिक काय लागत आहे बघा, लक्षात घ्या व्यवस्थित. देन जर आपण एक इथं मेंटेन जर का A कोणत्या 1 नंबरवर असतो, B तुमचं 2 नंबरवर आणि C तुमचं 3 नंबरवर, जर यांची ऍडिशन जर आपण केला, क्लिअर, यांचा गुणाकार जर केलं तरी येणार, परंतु त्या पद्धतीने लॉजिक नाही. तर 1 + 2 3 3 आणि 3 काय होतंय 6, म्हणजे हा लॉजिक इथं परफेक्ट बसतोय. देन त्याच्यानंतरचा आपण जर इथे जर मेंटेन जर केला, ठीक आहे, देन यामध्ये जर तुम्ही इथे मेंटेन जर केला तर x ची किंमत काय होणार तुमचं लक्षात घ्या, म्हणजे काय XYZ म्हटलं तर इथे 24 याचं नंबरिंग, देन त्याच्यानंतर W म्हटलं तर 23, देन त्याच्यानंतर इथं काय होणार तुमचं 22. या पद्धतीने तिघांचं जर नंबरिंगचं तुमचं जर नंबरिंग जर दिला आपण 1 ते तर ABCD असं पूर्ण लिहिलं आणि ते नंबरिंग जर दिलं तर याचं 24 23 आणि 22. मग यांची सुद्धा ऍडिशन जर केल्यानंतर उत्तर तुम्हाला तिथे मेंटेन होत आहे का बघू. मग यांची ऍडिशन किंवा बेरीज जर केलं तर काय यांच्या 47 47 आणि 22 किती होत आहे 69. 69 तुमचा ऑप्शन मध्ये आहे का, तिथे तुमचं 69 ऑप्शन ए मध्ये तुमचं मेंटेन होत आहे, म्हणून तुमचं उत्तर काय राहणार ऑप्शन ए. ऑप्शन ए म्हणजे 69 असं तुमचं उत्तर तिथे राहणे आहे. ओके, क्लिअर. देन नेक्स्ट त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर तुमचं 4.
क्वेश्चन नंबर 4 किंवा बघा आता क्वेश्चन नंबर थर्ड दुसरा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4 बघा क्वेश्चन 4 मध्ये बघा लक्षात घ्या वेल, हा तर लॉजिक काय लागत आहे त्यानुसार आपल्याला डायरेक्टली लक्षात घ्यायचं आहे. वेल अशा पद्धतीने इकडे तुमचा 26 दिलेला आहे. लॉजिक काय लागत आहे मित्रो, लॉजिक महत्वाचं आहे. जर लॉजिक जर लवकर सापडत असेल तर तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला मोजून 20 सेकंद द्यायचे आहे. जर 20 सेकंदात तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होत असेल तर डेफिनेटली सोडवा, नाहीतर पुढे जावा, नंतर याच्याकडे या. जसं पुन्हा आता मागच्याच क्वेश्चन मध्ये आपण डब्ल्यू ची किंमत जे बघितली आहे, ठीक आहे, डब्ल्यू इक्वल टू किती हे पाठ असायला हवेत तुम्हाला 23 आणि ई ची किंमत किती आहे 5 आणि देन त्याच्यानंतर एल ची किंमत किती आहे तुमचं 12, देन त्याच्यानंतर पुन्हा एल ची किंमत किती आहे 12. जर आपण यांची टोटल जर केलं तर किती होत आहे तुमचं 28, 28, 40, 40 आणि हे किती होत आहे 52. मग 52 तर इथे नाहीये, पण 52 कसं काय येणार बघा लक्षात घ्या. 52 डिवायडेड बाय तुमचं 2 जर म्हटलं तर उत्तर काय येणार तुमचं 26 किंवा 26 असं तुमचं उत्तर तिथे मेंटेन होत आहे. क्लिअर. मग यानुसार तुम्हाला असं लॉजिक इथे सापडलेलं आहे, परंतु तसंच लॉजिक जर तुम्ही दिलेला तुमच्या प्रश्नामध्ये जर इथे मेंटेन जर केले तर बघा आता प्रश्न काय तुमचं ओशियन, ओके. देन यानुसार जर म्हटलं तर ओ ची किंमत काय असते तुमची 15, देन सी 3 अधिक तुमचं 5 अधिक तुमचं 1, देन त्याच्यानंतर अधिक तुमचं काय होणार 14. या पद्धतीने जर इथे सर्वांचा टोटल जर केला देन 38. या पद्धतीने टोटल जर यांची जर बेरीज जर केली तर पूर्ण काय होतं 38. 38 ला जर पुन्हा याच्या पद्धतीने जर आपण भागलो 2 ने तर म्हणजे उत्तर काय येणार 19. 19 ऑप्शन मध्ये आहे का, 19 ऑप्शन मध्ये आहे आणि जो की ऑप्शन क्रमांक 4 आहे. म्हणजेच हाच लॉजिक इथे मेंटेन होत आहे. म्हणजेच काय होणार, कोणता लॉजिक लागलाय तुमचा अंकांची बेरीज केली आहे म्हणजे नंबरिंगची बेरीज करून त्याला डिवायडेड बाय 2 किंवा भागीला 2 केलाय, यानुसार इथे लॉजिक लागत आहे. याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा हा लॉजिक तुम्हाला मेंटेन करणे आवश्यक होता. ओके. देन नेक्स्ट आता बघा त्याच्यानंतरचं क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन 5 किंवा 5th क्वेश्चन हा दिशाज्ञान चाचणीचा आहे म्हणजे रिझनिंगचाच क्वेश्चन आहे. बघ क्वेश्चन 5 मध्ये जर इथे लक्षात जर घेतलं तर बघा एक एक आपण वाचूया. ए हा बिंदू बी च्या पश्चिमेला, कोणता ए हा बिंदू बी च्या पश्चिमेला, ठीक आहे, कोणाच्या बी च्या पश्चिमेला 8 मीटर. हे जर 8 मीटर जर आपण इथं कन्सिडर जर केला देन सी हा बिंदू बी च्या दक्षिणेला, सी हा बिंदू बी च्या दक्षिणेला सी आहे किती मीटर अंतरावर 4 आणि डी हा बिंदू सी च्या पूर्वेला हे 4 आहे. डी हा बिंदू सी च्या पूर्वेला किती मीटर अंतरावर 7 मीटर अंतरावर. तर आपण इथे जर 7 जर इथे मेंटेन जर केला डी, देन पुढं काय म्हणताय सॉरी डी हा यांच्यामध्ये 4 मीटरचा आहे, डी 4 मीटर. देन त्याच्यानंतर काय म्हणताय ई हा बिंदू डी च्या उत्तरेला, डी च्या उत्तरेला म्हणजे 7 मीटर म्हणताय. तर 7 मीटर म्हटल्यानंतर आपल्याला आय थिंक इथेपर्यंत आपल्याला घेणे आहे. जसं फॉर एक्झाम्पल हा जो डिस्टन्स आहे हा पूर्णपणे टोटली 7 मीटरचा आहे. मग 7 मीटर म्हटल्यानंतर आपण जर इथे जर जोडला हा जो आहे तुमचा 4 आणि हे सुद्धा किती आहे 4 म्हणजे इकडचं किती राहणार 3. ऍट द सेम टाइम तुम्हाला असं करत जाणे आवश्यक आहे, नाहीतर तुमचं उत्तर सोडवणं जरा डिफिकल्ट जाणार. ठीक. हे 3 आहे आणि डी कोणता इकडे कोण येत आहे तुमचा ई पॉइंट, कोणता येत आहे ई. देन त्याच्यानंतरचं काय म्हणताय एफ हा बिंदू ई च्या पश्चिमेला. आता ई च्या पश्चिमेला याला पूर्व जर घेतलं तर पश्चिमेला म्हणजे त्यांच्या डावीकडे पश्चिमेला किती अंतरावर आहे 8 मीटर. मग 8 मीटर म्हटल्यानंतर हा जो डिस्टन्स आहे 8 मीटर म्हटल्यानंतर काय होणार एक्झॅक्टली या पद्धतीने इथे मेंटेन होईल.
इथपर्यंत आपण इथं घेऊया, इथं 8 मीटर या पद्धतीने इथे मेंटेन केलाय. हा जो डिस्टन्स आहे या पद्धतीने इथे एफ आहे. ठीक आहे. देन पुढं काय म्हणताय, ह्या 8 मीटर म्हटलं. देन पुढं काय म्हणताय, जी हा बिंदू एफच्या दक्षिणेला, एफच्या दक्षिणेला म्हटलं तर या पॉइंट पासून दक्षिणेला कोण आहे, जी आहे. जी या पॉइंट वर इथे आहे, तर आपण घेऊया इथे जी. हा जो पॉइंट आहे जी पॉइंट आहे. तर मला सांगा यार, हा पूर्ण टोटल डिस्टन्स 8, इथं 4 राहणार म्हणजे इकडे 4, आणि हा डिस्टन्स किती आहे तुमचा 3 आहे. तर तुम्हाला हाच तर डिस्टन्स असं मेंटेन करायचं आहे. समजत आहे का? तुम्हाला काय विचारतंय मग तिथे, एफ हा बिंदू ए पासून किती अंतरावर. आता तुम्हाला ट्रिपलेट तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रो. ट्रिपलेट किंवा तुमचं इथं पायथागोरस थेरम किंवा तुमचं पायथागोरस प्रमेय लागणार. म्हणजेच काय होणार, पायथागोरस सिद्धांत तुमचं काय म्हणते, कर्णचा वर्ग बरोबर, कर्णचा वर्ग बरोबर काय होणार तुमचं, बाजू 1 चा वर्ग, बाजू 1 चा वर्ग प्लस काय होणार, बाजू 2 चा वर्ग. ठीक आहे. अशा पद्धतीने. आता मला सांगा बाजू 1 काय राहणार, कर्णचा वर्ग म्हटलं तर AF ची व्हॅल्यू काढावं लागेल. देन तुमचं इथे किती, मग बाजू 1 म्हटलं तर 4 चा वर्ग, आणि देन त्याच्यानंतर काय तुमचं 3 चा वर्ग. मग सांगा 4 चा वर्ग किती होत आहे तुमचं 16, आणि देन त्याच्यानंतरचं तुमचं 9, 16 9 किती होत आहे 25. मग 25 कोणाचं आहे तुमचं डायरेक्टली 5चं. मग 5 मीटर अंतरावर त्यावर. परंतु एवढं काढणे नव्हतं, तर तुम्हाला ट्रिपलेट जर माहिती असेल तर तुम्हाला डायरेक्टली उत्तर येणार 3 4 5. मी बॅच मध्ये ऑलरेडी या पद्धतीने जे काही ट्रिपलेट्स आहेत ते सर्व तुम्हाला सांगत असतो. तर तुम्ही आय थिंक या पद्धतीने तुमच्याकडे ट्रिपलेट तुम्ही पूर्णपणे पाठांतर केले असणार, किंवा जर नेहमी हे क्वेश्चन सोडवत राहिले तर जे क्वेश्चन नेहमी रिपीट होणारे जे ट्रिपलेट्स आहेत किंवा पायथागोरस त्रिकुट आहे ते तुम्हाला रिकॉल होणे आवश्यक आहे. आणि ते वारंवार क्वेश्चन सोडवल्याने ते ऑलरेडी तिथे डिस्कस होऊन जाते आणि देन पूर्णपणे पाठ होऊन जाणार. म्हणून 3 4 5 अशा पद्धतीने डायरेक्टली उत्तर येते होता. परंतु आपल्याला हा जर फॉर्म्युला माहिती असेल तरी सुद्धा आपण काढू शकतो, परंतु एवढा वेळ लागणार नाही जर ते ट्रिपलेट माहिती असेल तर. जसं जसं डायग्राम काढतात तसं तसं ड्रॉ करून आणि देन त्याच्यानंतरचा फायनल डिसिजन पर्यंत जाणे आवश्यक राहील. ओके. डे नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर तुमचा आहे आता 6वा. आता इथे बैठक व्यवस्थित आहे. क्वेश्चन नंबर 6वा बघा. क्वेश्चन 6व्यामध्ये काय म्हणताय बघा. यावरचे 3 क्वेश्चन आहे मित्र, क्वेश्चन 6 7 8. तर पहिल्यांदा 6व्याचा जर इथं बघितलं तर बघा, EFGHIJKL हे 7 मित्र एका सरळ ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहे, परंतु याच क्रमाने बसलेले असतील असे नव्हे. आय ओळीच्या मध्यभागी. आता मला सांगा आय बद्दल बोलताय, आय ओळीच्या मध्यभागी म्हटलं तर इथं आहे. देन मग आता यानुसार जर आपण इथे जर मेंटेन जर केला तर इकडे मध्यभागी म्हटलं तर 1 2 3 असणार, आणि इकडे सुद्धा 1 2 3 व्यक्ती असणार. तर आपल्याला माहित नाही कोण कुठं आहे काय आहे. तर मला सांगा, देन सपोज जी हा ओळीच्या एका टोकाला बसलेला आहे, जी एका टोकाला. जर सपोज आपण 2 डायग्राम जर इथं मेंटेन जर केला तर आपल्याला इथं कंडिशन अप्लाय करावं लागेल. पहिल्यांदा काय होणार काय नाही, तर एकतर जी या साईडला तुमच्या डावीकडे असं बसणार नाही, तर एकतर एका टोकाला म्हणताय. ठीक आहे. देन जर आपण यानुसार जर इथं मेंटेन जर केला, देन त्याच्यानंतर बसलेला आहे एफ हा ओळीच्या कोणत्याही टोकाला बसलेला नाही. तर आता हे टोकाला नाही म्हणताय, टोकाला कोण नाही, टोक असं जसं माहिती आहे टोकाला कोण एफ बसलेलं नाही हे तर माहिती आहे. देन म्हणजे एफ या कंडिशनसाठी एफ इथे बसू शकणार नाही, या कंडिशनसाठी एफ इथे बसू शकणार नाही. एकतर एफ या पद्धतीने इथे कुठेतरी बसणार. तर देन त्याच्यानंतर काय म्हणताय, एच हा एलच्या डावीकडे, एच हा एलच्या डावीकडे, एच हा एलच्या डावीकडे कितवा म्हणताय, एच हा एलच्या डावीकडे 3ऱ्या स्थानी. आता मला सांगा, जर सपोज इन केस एलला जर इथे ठेवलं तर डावीकडे 3ऱ्या स्थानी इथे मेंटेन होऊ शकत नाही. एलला इथे ठेवलं तर, जर एलला इथे ठेवून बघू आपण एलला इथे, तर डावीकडे 3ऱ्या स्थानी 1 2 3 अशा पद्धतीने तुमचा यश होणार.
ठीक आहे. किंवा तुम्ही त्याही पद्धतीने जर इथे मेंटेन जर केले असते, जर यल ला इथे जरी मेंटेन जर केला असता, ठीक आहे, देन यल इथे 1 2 3 म्हटलं तर तुमचा एच इथे येणार. पण आता लक्षात घ्या, देन पुढं काय म्हणताय, देन त्यानंतरचं बघा, तर यल हा ईचा शेजारी नाही म्हणताय, यल हा ईचा शेजारी नाही. हा ईचा शेजारी नाही म्हटलं तर यल इथं नाही, इथं ई तुमचं इथे येणार या बाबतीत, इथं तुमचं यल इथं या बाबतीत येणार. देन त्याच्यानंतरचं काय म्हणताय बघा, पुढं काय, एफ हा के च्या त्वरित डावीकडे. आता बघा एफ आणि के जर इथे जर मेंटेन जर केला, एफ आणि के जरी इथं एफ जर आपण टोकाला नाही म्हणता एफ ला जरी इथं कन्सिडर केला तर के इथं त्वरित तुमच्या डावीकडे किंवा इथं हा सेटलमेंट होत नाही, म्हणजे ही डायग्राम चुकलेली आहे तुमची. मग देन त्याच्यानंतर एफ हा के च्या त्वरित म्हणजे 2 स्पेस उरलेले होते आणि 2 ठिकाणी आपण जर इथं मेंटेन जर केला तर तुमचं उत्तर डायरेक्टली इथं मेंटेन होत आहे. जे काही कंडिशन देऊन होते सर्व कंडिशन सॅटिस्फाय होत आहे, म्हणजे ही डायग्राम आपली चुकलेली आहे. म्हणजे आपला फायनली डायग्राम कोणती बनली, या पद्धतीने ही डायग्राम बनलेली आहे. मग ही डायग्राम पाहताना आता एक क्वेश्चन जर बघितलं तर क्वेश्चन नंबर पहिलं तुमचा 6वा, क्वेश्चन नंबर 6व्याचं उत्तर काय येणार, काय प्रश्न विचारताय ते बघा. आता खालीलपैकी कोणत्या जोडीतील व्यक्ती एच च्या त्वरित शेजारी आहेत, एच च्या त्वरित शेजारी, जी व ई कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, किंवा ई व जी कोणत्या ऑप्शन मध्ये, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर 6व्याचा. 7व्या क्वेश्चनचा आन्सर काय येणार तर बघा, 7व्या क्वेश्चन मध्ये काय येणार म्हणताय, ई च्या उजवीकडे किती व्यक्ती बसलेल्या आहेत, ई च्या उजवीकडे. आता उत्तरेकडे सर्वजण पाहते, उत्तरेकडे पाहताना उजवीकडे जर म्हटलं तर 1 2 3 4 4 व्यक्ती, ऑप्शन ए पुन्हा तुमचा 4 व्यक्ती तिथे मेंटेन केलेला ऑप्शन ए देईल. त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन 8वं, उजव्या टोकाकडून 5व्या स्थानी बसलेला, उजव्या टोकाकडून 5व्या स्थानी, उजव्या टोकाकडून 5व्या स्थानी म्हटलं तर 1 2 3 4 5 म्हटलं तर ई व्यक्ती आहे, कोण आहे ई. मग त्याच्या उजवीकडे तिसरा म्हणताय 1 2 3 म्हटलं तर कोण येणार तुमचा एफ, एफ कोणता येणार, 8व्याचा उत्तर काय येणार तुमचा एफ. आणि एफ कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन सी मध्ये तुमचा एफ आहे. अशा पद्धतीने तुमचे यावरचे क्वेश्चन तुम्हाला 3 क्वेश्चन होते, 3चे 3ही क्वेश्चन तुम्हाला केव्हा सॉल्व्ह करता येते, जेव्हा एक डायग्राम जर बनले आणि देन त्याच्यानंतर या टाइपचे क्वेश्चन बरेचदा विचारलेले आहे, पुन्हा भविष्यात विचारू शकेल, त्यामुळे आपण ते क्वेश्चन सेट केलेले आहेत. क्लिअर. मग पहिल्यांदा डायग्राम काढणे अत्यंत आवश्यक आहे. एकदा डायग्राम बरोबर बसली तर तुम्हाला उत्तर त्या पद्धतीने विदिन सेकंद उत्तर देता येतात. परंतु पहिल्यांदा डायग्राम काढण्यासाठी 1 ते 1.5 मिनिटं जरी लागला तरी तिथे तुम्हाला त्या पद्धतीने तसंच मेंटेन करावं लागेल. 1.5 मिनिटं दिल्यानंतर ते विदिन सेकंद त्याच्यानंतरचे क्वेश्चन तिथे सॉल्व्ह होणार. ओके. देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर तुमचं काय 9वा, 9th क्वेश्चन. मग क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय आहे तर बघा, क्वेश्चन 9 काय म्हणताय, क्वेश्चन 9 एका सांकेतिक भाषेत डॉक्टर हा शब्द कसा लिहितात म्हणताय, C4BS C4BS4Q अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. दे मग याच्यामध्ये लॉजिक काय लागला मित्रो जरा लक्षात घ्या. इथे तुमचा जो 4 नंबर, आता इथे जरा थोडा हटके लॉजिक आहे. तुम्हाला विचारलेला क्वेश्चन आहे, तुम्ही या पद्धतीने याला स्टार मार्क, हे तुमचं एक स्पीड ब्रेकर म्हणून तुमचं काम करणार आहे. तर यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, आता जर तुम्हाला हा जर क्वेश्चन विदिन सेकंद जर तुम्हाला जर लॉजिक जर सापडत असेल तर ओके, जर नसेल सापडत तर त्या पद्धतीने काय करणार तुम्ही, पहिल्यांदा बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करणे देणच या क्वेश्चन कडे येणे आवश्यक होता. जसं फॉर एक्झाम्पल या क्वेश्चन मध्ये जरा लॉजिक वेगळा आहे तर काय होणार, तर तुमचे आता इथे इंग्लिश स्वर जर म्हटलं तर काय होणार तुमचं AEIOU, त्याला नंबरिंग दिलाय मित्र 1 2 3 4 5. ठीक आहे. अशा पद्धतीने मग आता बघा हे जे तुमचे स्वर आहे, स्वरच्या वेळेस त्यांचा नंबरिंग दिलेला आहे.
मग आता नंबरिंग यानुसार 4 नंबरिंग दिलेला आहे. आता D-1 म्हटलं तर काय होणार C. देन 4 नंबरवर कोणता आहे O म्हणून 4 आणि देन त्याच्यानंतर इथे बघा O ची किंमत किती 4 म्हणून इथे 4 आला. देन C-1 C-1 म्हटलं तर काय होणार B आणि T-1 म्हटलं तर काय होणार T च्या अगोदरचं कोण येत आहे S आणि R च्या अगोदर कोण येत आहे तुमचं -1च म्हणजे Q. अशा पद्धतीने म्हणजे इथे लॉजिक काय होतं -1 होतं पण कोण कन्सोनंट तो तुमचा जो व्यंजन आहे व्यंजनामधून तुमचा -1 होत आहे परंतु तुमचा स्वर मध्ये काय होणार तुमचं स्वरचं किंमत. आता जर इथे सपोज A असता तर 1 नंबर असता 1 जर कोडिंग तिथं असता आणि U असतं तर 5. तर तशाच पद्धतीने तुमचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन कोणता आहे मग तुमचं टीचर साठी काय येणार तर बघा ओके. तर याच्यामध्ये तुमचे स्वर कोणकोणते आहेत तर स्वरच्या ठिकाणी तुमचं डायरेक्टली आता बघा जंप करता येईल. स्वरच्या ठिकाणी इथे जर आपण असं मेंटेन जर केला स्वरच्या ठिकाणी इथे किती ई ला आपण काय 2 नंबर दुसऱ्या नंबरवर ई देन त्याच्यानंतर ए आहे ए ला काय करणार तुम्ही 1 नंबर देन त्याच्यानंतर पुन्हा स्वर कोणता आहे ई आहे मग ई चा नंबरिंग कोणतं आहे तुमचं 2. तर असं या पद्धतीने उत्तर निघत आहे का बघा ते डायरेक्टली त्या पद्धतीने बघा दुसरा आणि तिसरा तुमचं 2-1 असं असणारे 2 ऑप्शन आहे बी आणि डी आणि शेवटी तुमचे इथं जो पहिला आणि तिसरा गेट कॅन्सल झाला आणि देन त्याच्यानंतरचं शेवटचं इथं क्यू आहे आणि देन त्याच्यानंतरचं आता बघा कुठलं तरी एक तुमचं अगोदर सुद्धा यस आहे ते पाहण्याची गरज आहे का नाही तर डायरेक्टली जंप करायचा. मग इथं काय होत आहे मग सांगा बरं एक कमी होत आहे C-1 म्हटलं तर काय होणार बी मग 1 नंतर बी पाहिजे तर दुसरा ऑप्शन म्हणते 1 नंतर जी आहे म्हणून तुमचा पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन येणार नाही पण दुसरा ऑप्शन तिथे येत नाहीये म्हणजेच काय होणार दुसरा ऑप्शन तिथे मेंटेन होत नाहीये म्हणजे राहिलेला कोणता ऑप्शन तुमचा 4th ऑप्शन डी ऑप्शन इज करेक्ट. म्हणून पूर्ण पाहायची गरज नाही पडत तर तुम्हाला काय तिथे त्यानंतर जर एक इलिमिनेशन मेथड वापरायची म्हणजेच काय कोणता येऊ शकत नाही त्याला बाजूला सोडा आणि देन त्याच्यानंतर तुमचं पहिलेच पाहता क्षणी 2-1-2 हे जर कोडिंग लिहिल्यानंतर 2 ऑप्शन ऑलरेडी उडाले होते देन त्याच्यानंतरचा मी असा बघितलं की नेहमी सारखे इथे यस इथे क्यू आहे इथे यस आहे दोन्ही मध्ये सारखे आहे परंतु इथे साम्य नव्हता जिथे साम्य नाही त्या 2 पैकी कोणता तरी एक येणार मग तो साम्य नाही तिथला याचे C-1 होणार म्हणजे बी कुठे येते तुमच्या 4थ्या ऑप्शन मध्ये येते म्हणून तुमचा 4था ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर राहणार. ठीक आहे. देन हा झाला तुमचा 9वा क्वेश्चन. देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन 10 मध्ये बघा आता भिंतीवरील घड्याळात 6 ठोके पडण्यासाठी आता बघा यामध्ये या टाइपचा जर क्वेश्चन असेल तर 2 ठोक्यामधील अंतर बरोबर वेळ भागीला काय असते लक्षात घ्या ठोके -1 कारण तुमचं पहिल्या सुरुवातीला एक ठोका तुमचा ऑलरेडी मेंटेन असते म्हणून तुम्ही 2 ठोक्यामध्ये म्हटलं पहिला आणि देन त्याच्यानंतरचा तो टाइम ड्युरेशन म्हणून ठोके तुमचं -1 करावं लागेल. वेळ किती दिलाय 30 आणि देन त्या ठोके किती दिलाय 6-1 म्हणजेच दर किती 30 भागीला किती होणार 5 म्हणजे दर 6 सेकंदाला किती दर 6 सेकंदाला म्हणजे 2 ठोक्यामधील अंतर किती आहे 6 सेकंद. तर तुम्हाला डायरेक्टली फायनली तुम्हाला असं विचारताय नेक्स्ट काय विचारताय मग किती 12 ठोके मग 12 ठोके पडण्यासाठी एकूण वेळ बरोबर काय असणार जेव्हा तुमचं ठोके येणार ठोके -1 करायचा आणि गुणीला काय करायचं त्यांच्यातलं अंतर कितीचा 6 किंवा अंतर 2 ठोक्यामधील अंतर जर इथं मेंटेन जर केला तर ठोके किती आहे 12 गुणीला काय होणार तुमचं अंतर किती आहे 6 मग 11 गुणीला 6 किती होत आहे तुमचं 66 किती 66. मग आता 66 कुठं आहे तुमचं ऑप्शन क्रमांक बी मध्ये किंवा सेकंड ऑप्शन मध्ये तुमचं तिथे मेंटेन आहे 66. त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढणे अपेक्षित राहील. ओके क्लिअर. नेक्स्ट त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 11.
क्वेश्चन नंबर 11 मध्ये बघा यार काय म्हणताय, एका घड्याळात 10 वाजून 10 मिनिटे झाली असताना तास काटा मीटर यांच्यातला कोन. बघा आता एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तुमचं, कोन बरोबर 30h - 11/2 मिनिट किंवा मॉड मध्ये असते, म्हणजे तुमचं मायनस मध्ये जरी उत्तर आलं तरी पण. आता किती वाजून किती, 10 वाजून 10 मिनिटे. मग आता एच म्हणजे काय असते, तास. 30 गुणिला 10 मायनस 11 भागिला 2 काय होणार, गुणिला एम म्हणजे मिनिट. आणि या पद्धतीने आता मला सांगा 30 गुणिले 10 म्हणजे 300, 300 मायनस इथं काय होणार, इथं भाग जर दिलंय तर 5, 11 5 55, तर यांच्यामधला वजाबाकी किती होत आहे मग 245. परंतु ऑप्शन मध्ये पाहता क्षणी 245 कुठंच दिसत नाही, म्हणजे आपल्या चुकला का नाही. तर आता एक कोन तुमचा हा राहते, तर सेकंड किंवा ते कोनच तुम्हाला असं विचारलं जाते. सेकंड कोन म्हटलं तर पूर्ण 360 डिग्रीचा असतो, आणि त्याच्यामधला तुमचा दिलेला आलेला कोन जर वजा जर केला तर तुमचं उत्तर काय येणार 115 डिग्री, जो की ऑप्शन मध्ये तुम्हाला मेंटेन असेल. आणि ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन क्रमांक 2 किंवा बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. ओके क्लिअर. या पद्धतीने तुम्हाला जरा फॉर्म्युला हा घड्याळाचा आहे, हा स्टँडर्ड फॉर्म्युला, याच्यावरचे बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहे. मग हा 30h - 11/2 हा तुम्हाला मेंटेन करणे आवश्यक राहील, कारण हा उत्तर मॉड मध्ये राहते, म्हणजे येणारं उत्तर जे काय आहे प्लस मध्येच उत्तर येत असते. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. यामध्ये 175 याचं कोडिंग दिलंय, हिल इज अ ग्रीन, देन 723 चा ट्री टुक्स ग्रीन, आणि 129 चा ट्री इज अ टॉल. या पद्धतीने शेवटी तुम्हाला प्रश्न विचारला टॉल ग्रीन ट्री, याचा क्वेश्चन मार्क तुम्हाला या पद्धतीने आहे. तर बघा ओके, दे याचं उत्तर काढताना लक्षात घ्या. ओके, तर आपल्याला कोडिंग यानुसार आता बघा, टॉल टॉलचं पाहिजे, टॉल फक्त एकाच ठिकाणी आहे, टॉल इथं कुठं आहे का नाही, तर याची कोडिंग सुद्धा एकाच ठिकाणी पाहिजे. बघा एक इथं रिपीट होतंय, 2 इथं रिपीट, म्हणजे 9, म्हणजे टॉलची कोडिंग तुमची काय येणार, 9चं 9 इथं मेंटेन राहणार. ओके देन बघा आता ग्रीन, बघा ग्रीन कुठं आहे, इथं आहे, इथं आहे, मग 2 ठिकाणी आहे, म्हणजे या 2 मध्ये तुमचं साम्य कोण आहे, बाकीचे कोणी साम्य आहे का नाही, तर 7 आणि 7 इथे साम्य आहे, म्हणजेच तुमचं उत्तर ग्रीनचं काय होणार तुमचं 7. आणि देन त्याच्यानंतरचा ट्री. आता एवढं झाल्यानंतर तिथे ऑप्शन बघणे, परंतु ऑप्शन मध्ये 9 पण आहे, आणि 9 असणारे तुमचे 3 ऑप्शन आहे. देन त्याच्यानंतर डायरेक्ट इथं जर गेला तर ट्री. ट्री बद्दल जर बोलायचं झालं तर ट्री कुठं आहे तुमचा, इथे तुमचा सेकंड आणि थर्ड मध्ये आहे, तर ते सेकंड आणि थर्ड मध्ये साम्य कोण आहे तुमचं 2, हा घटक तुमचा साम्य आहे 2, म्हणजे 9 7 2, किंवा त्यांचा रँडमली कसाही सिक्वेन्स असेल, परंतु 9 7 आणि 2 असं असणारं ऑप्शन कोणतं आहे तुमचं, तसं बघा 2 9 7 किंवा 9 7 2 अशा पद्धतीने तुमचं मेंटेन ऑप्शन सी मध्ये होत आहे, म्हणून ऑप्शन सी इज तुमचं करेक्ट आन्सर, म्हणजे तिसरा ऑप्शन तुमचं करेक्ट. तर लक्षात घ्या मित्रो, तुम्हाला जर हे व्हिडिओ लेक्चर जर मी स्लो घेत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही 1.5च्या स्पीडने किंवा तुमचं 1.75 किंवा 2च्या स्पीडने तुम्ही बघू शकता, ज्यांचा ऑलरेडी याच्याबद्दलचा पूर्ण अभ्यास झालेला आहे त्यांनी, आणि ज्यांचा नाही झालाय त्याच पद्धतीने आपण त्या सर्वांना समजलं पाहिजे या दृष्टीने एवढा स्लोली किंवा त्या पद्धतीने आपण घेत आहे. तर ज्यांना वाटतंय की नाही की हे खूपच स्लो होत आहे असं, तर तुम्ही आपापल्या व्हिडिओ लेक्चरचं तुमचं स्पीड वाढवा, आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता. ओके देन त्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर काय आहे तुमचं 13. क्वेश्चन नंबर 12 नंतरचं 13 बघा. आता क्वेश्चन 13 मध्ये काय म्हटलंय, हा वेन आकृतीचा क्वेश्चन आहे, तर सर्व सुशिक्षित व्यक्ती बेरोजगार आहे. सर्वला जेव्हा घटक येतो आपण या पद्धतीने, आणि त्याच्यानंतर सुशिक्षित काय म्हणतात बेरोजगार, त्याच्यानंतर काय म्हणताय सर्व बेरोजगार व्यक्ती शेतकरी आहे. मग आता वरचा काय येणार तुमचा शेतकरी. या पद्धतीने असं मेंटेन होत आहे. तर लक्षात घ्या आता एक एक
तर नेहमीसाठी एक लक्षात ठेवा, आतमधलं बाहेरच्या सोबत तुमचं काही वाला इथे मेंटेन करणार, किंवा बाहेरचा आतमधल्या सोबत काही, तर आतमधलं बाहेरच्या सोबत तुमचं सर्व वाला मेंटेन करणार. तर बघा आता निष्कर्ष काय, निष्कर्ष नंबर 1 काय, सर्व शेतकरी सुशिक्षित. आता सर्व शेतकरी बाहेरच्या आतमधल्या वाला कशा पद्धतीने रिलेशन मेंटेन होतो, सर्व वाला काही वाला. मग काही आहे का तिथे, सर्व शेतकरी सुशिक्षित आहे, सर्व नाही तर काही शेतकरी सुशिक्षित आहे असा पाहिजे होता, म्हणून तो तुमचं रॉंग आहे. पहिला निष्कर्ष तुमचा येणार नाही. तर काही शेतकरी सुशिक्षित आहे, आणि म्हणजे निष्कर्ष नंबर 2 तुमचा अगदी बरोबर आहे, म्हणून तुमचा फक्त 2 बरोबर असा तुमचा जो ऑप्शन आहे फक्त 2 तुमचा डी ऑप्शन मध्ये असं मेंटेन केलं आहे, जो की ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन फक्त 2 बरोबर असं उत्तर तिथे मेंटेन होणार आहे. क्लिअर मग ओके. देन त्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर तुमचं 14, क्वेश्चन 14 किंवा 14 बघा. क्वेश्चन 14 मध्ये PQRS 4 मुलांनी असलेल्या गोट्यात चौघात विशिष्ट प्रकारे वाटून घ्यायचे ठरवले, त्यानुसार P ला Q पेक्षा 2 कमी. आता जेव्हा तुम्हाला 2 कमी 3 कमी अशा पद्धतीचे क्वेश्चन येतात, तेव्हा आपण एक काम करायचा, P ला Q पेक्षा, मग जर Q ला जर मी कन्सिडर जर केला 20 गोट्या मिळाले, आणि आपण आपल्या मताने करायचा, P ला 2 कमी म्हणताय, तुमचा किती होणार मग, 2 कमी म्हटलं तर 20 - 2 म्हटलं तर 18. देन याबद्दलचा लक्षात घ्या. आता पुन्हा काय म्हणताय, यस ला Q पेक्षा 4 गोट्या जादा मिळतील, R ला यस पेक्षा 7. मग पहिल्यांदा बघा, Q ला यस ला कोणापेक्षा, Q पेक्षा 4 गोट्या जास्त, यापासून +4 जर केला तर यस ला किती, 20 + 4 म्हटलं किती होणार 24. परंतु R आणि यस मध्ये काहीतरी रिलेशन देऊ नये बघा, R ला यस पेक्षा 7, R ला यस पेक्षा 7 जास्त भेटतात म्हटलं तर +7 म्हटलं तर इथं किती होणार 31. म्हणजे तुम्हाला फायनली इथं आता PQRS चे सर्व तुमचे माहिती आहे किती भेटले आणि काय भेटलंय. तर सर्वात कमी गोट्या मिळालेली व्यक्ती कोण, सर्वात कमी कोणाला भेटतंय, तुमचा P ला, आणि जे की 18 आपण इथे कन्सिडर केला, 18 म्हणा तुम्ही 7 म्हणा किती घ्या, तर तुमच्या परीने आहे ते, तर त्या पद्धतीने कंडिशन सॅटिस्फाय. आपल्याला फक्त एकच अंदाज घ्यायचा होता की कोणत्यानुसार तुमचे तिथे सॅटिस्फाय करून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे, बस एवढंच लक्षात घ्या. 18 घ्या, 20 घ्या, 100 घ्या, 1000 घ्या, काही घ्या, काही समजू, म्हणजे आपल्याला उत्तर काढण्यासाठी आपण त्या पद्धतीने इथे मेंटेन केलेलं आहे. सर्वात कमी कोणाला मग P ला, आणि सर्वात जास्त जर म्हटलं तर R ला, असा उत्तर तिथे येणे आहे. ओके. देन म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता मग, सी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 15 15वा, क्वेश्चन नंबर 15 बघा, सोपा आहे क्वेश्चन. शब्द, आता अॅनालॉजीचा आहे, शब्द इकडे वाक्य देऊन आहे, तर शब्द अनेक शब्द मिळून एक वाक्य तयार होतात. मग आता देन असा संबंध अक्षर बरोबर काय, तर तुमचे अनेक अक्षर मिळून काय तयार होतं, तुमचा शब्द तयार होते. तर त्याच्यामुळे तुमचा शब्द जो आहे तो उत्तर कोणता आहे तुमचा, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. अंक, परिच्छेद, वाक्य वगैरे येणार नाही, अक्षरापासून शब्द बनत असते. ठीक आहे. देन त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 16, क्वेश्चन नंबर 16 बघा. देन संजय वयाने शंकर पेक्षा 4 दिवसांनी मोठा आहे. कोण, संजय मोठा आहे, शंकर लहान, मोठा कोण, संजय मोठा. ठीक आहे. जर आपण यानुसार जर इथे मेंटेन जर केला तर बघा, आता कोणाचा जन्म, शंकरचा जन्मदिवस सोमवार आहे. शंकरचा जन्मदिवस कोणता आहे, सोमवार. ठीक आहे.
आता मला सांगा, यावरून तुम्हाला एक लक्षात येणे आवश्यक आहे, जेव्हा लहान व्यक्तीचा वार दिलेला असते आणि मोठ्या व्यक्तीचा वार जर काढायचा असते, जसं यानुसार जर आपण इथे मेंटेन जर केलं 2001 ला जन्माला आलेला व्यक्ती मोठा की 2005 ला, तर तुम्ही ऑब्विसली सांगणार 2001 ला. समजत आहे का? जो आधी आला तो तुमचा मोठा असणार. तेच जर महिन्याच्या बाबतीत झाला तर एकाच वर्षामध्ये एप्रिल मध्ये जन्माला आलेला मोठा की मे मध्ये म्हटलं तर एप्रिल मधला. देन मग आता इथे मोठ्या व्यक्तीचं म्हटलं तर, लहान व्यक्ती म्हटलं तर मोठ्या व्यक्तीच्या नंतर जन्माला. मग लहान व्यक्तीचा देऊ नये तर त्याच्या अगोदरच कोण जन्माला येणे आहे? तुमचं मोठा व्यक्ती. मोठा व्यक्ती कोण आहे? संजय. आणि ते मग आता मला सांगा, त्यांच्यामध्ये किती दिवसाचा फरक आहे? म्हणतात 4 दिवसाचा. किती? 4 दिवसांनी मोठा आहे. म्हणजे हा 4 दिवसांनी लहान असेल. तर लक्षात घ्या, आता मोठ्याकडून लहान्याकडे, लहान्याचा जर आपल्याला जर वार जर काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? मायनस घ्यावं लागेल. किती दिवस? 4 दिवस. मग आता ते 4 दिवस मागे जाणे म्हटलं तर काय होणार? ते 4 दिवस मागे जा किंवा 3 दिवस पुढे जा, अर्थ एकच होतो. म्हणजे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. म्हणजे संजयचा कोणत्या वारी जन्म झाला म्हटलं तर गुरुवारला झाला, असा तुमचं तिथे उत्तर येणे आहे. कोणतं क्वेश्चन तुमचं थोडं काय? गुरुवार असं आन्सर तिथे येणे आहे. क्लिअर? या पद्धतीने आपण हा पार्ट 1 इथे कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर कसे वाटतंय? तुम्ही तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता. देन व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा तिथे ऑन करून ठेवा. म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.